मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला, आज आहे मार्गशीर्ष मंथमधला दुसरा गुरुवार. तर छान अशी पूजा वगैरे करायची होती, पण त्याआधी रिहू आणि ईशानला स्कूलला मी सोडून दिलं. नंतर किचन ओटा वगैरे सर्व काही क्लीन केलं. आंघोळ तर माझी सकाळीच झाली होती, कारण की मला जे काय पानं वगैरे लागतात फळांची किंवा फळझाडं किंवा फुलझाडांची, तर ती गोळा करायची होती. म्हणून जसंही मी रिया आणि ईशानला स्कूलला सोडलं तसं पानं वगैरे येतानाच जे काय आमच्या गार्डनमध्ये अवेलेबल असतात तर तेथून ते घेतले होते. आणि नंतर घरी आलं. घरी येण्याच्या अगोदर ना फ्लावरसुद्धा घ्यायचे होते. रिहू ईशानच्या स्कूलजवळच गेटजवळ एक आंटी बसतेच फ्लावर घेऊन, पण झालं असं होतं की तिच्याकडं आम्हाला थोडे महाग वाटले. पूजा मांडायची होती, मला नारळसुद्धा पाहिजे होता. तर झेप्टोवरून ऑर्डर केलं आणि फ्लावर्स वगैरे तर छान आले, पण नारळ इतकुसा छोटा आला. तुम्हाला मी दाखवते. खूप छोटा आला होता. तर आता पूजा कशी मांडायची, तर परत शॉपमध्ये जावं लागलं आणि परत रिटर्न मला माझे थोडंसं काम एक्स्ट्राचं वाढलंसुद्धा होतं. फ्लावर थोडे ना जे काय झेप्टोवरून मागवले होते ते जे गुलाबाचे फ्लावर होते ना, त्यात थोडंसं पाणी एक्स्ट्रा होतं, म्हणून मग मी ते सुकत ठेवण्यासाठी ठेवलं होतं. शॉपमध्ये जाऊन मी हा थोडासा मोठा नारळ, विड्याची पानं, दूध वगैरे घेऊन आली होती आणि आता मला पूजा मांडायची होती. त्याचीच ही काहीशी तयारी माझी सुरू झाली होती. पहिल्यांदा तर फ्लावर्स वगैरे व्यवस्थित ठेवून दिले. त्यानंतरनं जे काही पानं वगैरे घेऊन आली होती मी गार्डनमधून, तेच मला क्लीन करून वगैरे सुद्धा ठेवायचे होते, कारण की पूजा मांडायची आणि सर्व काही व्यवस्थित क्लीन वगैरे पाहिजे होतं. पूजा मांडण्याच्या अगोदरच पानं वगैरे थोडंसं क्लीन वगैरे करून ठेवले ना, तर बागेची कामं होईपर्यंत ही पानं व्यवस्थित क्लीन होऊन जातील आणि त्यातलं पाणी बऱ्यापैकी निघूनसुद्धा जाईल, थोडंसं सुकेल. म्हणूनच पहिले पानं मी क्लीन करून घेतले आणि नंतरनं म्हटलं बाकीची कामं करायला आपण रिकामं होऊन जाऊयात. तर तुम्हीसुद्धा कसं करता हेही मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला, आता मी माझी पुढची कामं करायला घेते. देव किंवा देवाचे ताट वगैरे, तांब्या, बाकीचे जे काही साहित्य आहे ना, ते सुद्धा मला आजच्या दिवशी क्लीन करायचं होतं, कारण की गावावरनं आल्यापासनं माझ्याच्याने अजून ते काही क्लीन झालेलं नव्हतं. म्हणजे जे काही डीप क्लीन म्हणतो ना, ते काही क्लीन केलं नव्हतं. तर चला म्हटलं, आज गुरुवारसुद्धा आहे आणि छान मुहूर्त आहे, तर चला आज क्लीन करून घेऊयात. तर मी पहिल्यांदा तर क्लीन करायला घेतलं ना, मला तांब्याची भांडी असो किंवा ही पितळाची भांडी, पितांबरीने घासण्यापेक्षा ना मला लिंबू आणि मीठ यानेच घासलेलं आवडतं आणि ते पटकन होतं सुद्धा, पटकन इझिली ते क्लीन होऊन जातं. म्हणूनच मग मी तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये 2 लिंब घेऊन आले होते. त्यातलं पहिले तर एक लिंबू जे काय होतं ना, ते कट करून घेतलं, मीठ वगैरे घेतलं आणि जेणेकरून मला आहे ना, जे काय माझे देव वगैरे होते ना, तर ते क्लीन करण्यासाठी किंवा हे तांब्याचे वगैरे जे भांडे ताट वगैरे होतं ना, ते क्लीन करण्यासाठी मला हेल्प होणार होती. मी तर लिंबू आणि मीठ हेच प्रेफर करते हे असे काही भांडे क्लीन करण्यासाठी. कितीही पितांबरीने क्लीन केलं ना, तर एनर्जी खूप जास्त लागते, त्याच्या कंपॅरिझननी लिंबाने थोडीशी कमी लागते. तर पहिल्यांदा मी जे काही स्टीलचे वगैरे होते ना माझ्याकडं, ताट म्हणा किंवा जे, तर ते पहिल्यांदा क्लीन करून घेतलं आणि नंतरनं जे काय होतं तांब्याचे भांडे किंवा हळदी कुंकवाचा जो काही माझा करंडा आहे, तर ते क्लीन करून घेतलं आणि नंतरनं मला पूजेसाठी पटकन अशी हेल्प झाली, जेणेकरून भांडे वगैरे स्वच्छ असले ना, तर मग आपल्याला पूजाही फटाफट व्यवस्थित अशी मांडायला पण जमतं आणि पटकन आपण ती मांडतो सुद्धा.
चला तर मग मी मस्त अशी पूजासुद्धा माझी गुरुवारची छान अशी मांडली होती, कारण की मला जायचं होतं रियानला घ्यायला आणि व्हिडिओ बनवत जर कामं करायची म्हटलं तर थोडासा वेळ होऊन जातो. म्हणून म्हटलं आजची पूजा आपण अशी छानशी साधी सिंपल मांडूयात आणि नेक्स्ट गुरुवारी तर आणखीन थोडीशी माझी छान मांडण्याची किंवा छान क्रिएटिव्ह काहीतरी करण्याची इच्छा आहे. तर पाहूया नेक्स्ट गुरुवारी काय होतंय. पण आजची पूजा तर मी साधी सिंपल अशी केलेली आहे. तुम्हालाही कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर रिव येण्या अगोदरच माझी पूजा वगैरे मांडून झाली ना तर तो जास्त मध्ये करणार नाही, कारण की त्याचं खूप असतं आणि तो आल्यानंतर तर आणखीनच वेळ होणार होता. म्हणून मी ठरवलं होतं की आज पहिले तर पूजा वगैरे मांडून घेऊयात आणि जी काही कथा वगैरे राहिली ना तर ती आपण रांगोळी वगैरे काढायला मला काही जास्त वेळ मिळाला नव्हता. जेव्हा मी पूजा मांडली ना त्याच वेळेस थोडीफार फ्लावरची जी काही रांगोळी होती, म्हणजे तुम्ही दारामध्ये थोडेसे फ्लावर वगैरे टाकले होते जेणेकरून छान असं पूजेचा माहोल क्रिएट होतो किंवा छान वाटतं, काहीतरी फंक्शन आहे घरात मस्त आणि खूप म्हणजे मंगलमय असं काहीचं वातावरण होतं. तर म्हणून मी दारामध्ये छोटंसं फ्लावर्स वगैरे काढले होते आणि साडी तर मी सकाळीच नेसली होती जेव्हा मी पूजा वगैरे मांडली त्याच वेळेस. आता ही वेळ आहे इव्हिनिंगची. मला भेंडीची भाजी बनवायची होती. गुरुवार होता, उपवास सोडवायचा होता. शक्यतो माझी गुरुवारी कन्फर्म आणि ठरलेला मेनू असतो म्हणजे मेथीची भाजी आणि खीर. पण आज काही मेथी अवेलेबल नव्हती माझ्याकडं आणि शॉपमधून जाऊन घेऊन येणं किंवा बाकी सर्व त्या गोष्टीही पॉसिबल नव्हत्या. म्हणून म्हटलं चला आज भेंडी आपल्याकडं आहे तर भेंडीच आपण मस्त भेंडीचीच भाजी बनवूयात. आणि खीर वगैरे सुद्धा मी स्किप केलं होतं, कारण की आज आहे ना एका फ्रेंडकडे मला जायचं दर्शनासाठी जाणार होते तिच्याकडं. तर तिने चरित्र पारायण जे काय होतं ना तर ते 3 दिवसात कंप्लीट केलं होतं आणि आज त्याची समाप्ती होती. म्हणून तिने सर्वांना दर्शनासाठी सुद्धा बोलवलं होतं. तर आम्ही सुद्धा जाणार होतो. म्हणूनच म्हटलं चला फटाफट आपण भाजी वगैरे बनवून घेऊयात. तर मी ना साईडला रिवला अभ्यासाला सुद्धा बसवलं होतं, कारण की नंतर तिच्याकडे गेलं मग मुलं वगैरे भरपूर खेळणार आणि लेट होऊन जाणार. तर त्याला सांगितलं होतं की रिव आधी स्टडी वगैरे करून घे. ईशांत ऑलरेडी क्लासमध्ये होता आणि माझंही इकडं स्वयंपाकाचं वगैरे सुरू आहे. तर रियाने काय बोलतोय की हो का, चिकन नाही आणायचं स्कूलमध्ये अलाउड नाही आहे का? ओ असं, ओके ठीक आहे, मी नाही देणार तुला ना, आपण खातच नाही चिकन. ये कुठे डान्स केला आपण? चिकन खाल्लं हा तेव्हा का? ओके, त्यावेळेस चिकन खाल्लं होतं ना. हा, पण आपण घरी बनवतो का? नाही, तू बाहेर जाऊन खातो ना. मग मी तुला कसं टिफिन मध्ये देईल? देणारच नाही. ते पेन बघ कसा उठवलाय तू इथे, असा तोंडाला इकडून इकडून असा अभ्यास करतो तू. रियानला असंच मध्ये काही आठवतं आणि तो मला सांगत असतो. तर त्याच्याही छोट्याशा ह्या मोमेंट मी कॅप्चर केल्या आणि तुम्हालाही दाखवते की त्याला शाळेमध्ये म्हणजे स्कूलमध्ये जे काही शिकवतात ना किंवा जे काय मॅडम वगैरे सांगतात तर तो लक्षात ठेवतो आणि जेव्हाही त्याला आठवेल किंवा मध्ये असं सांगावं असं वाटेल तेव्हा तो मध्येच येऊन सांगतसुद्धा असतो. तर चला, रिवची बडबड झाली होती. माझा स्वयंपाक म्हणजे भाजी आणि चपाती बनवून झाली होती. मैत्रिणीकडे दर्शनासाठी जाणार होतो. तिचे जे गुरुचरित्राचं जे काही पारायण होतं ते संपलं होतं, म्हणून तिने सर्वांना दर्शनासाठी बोलवलं होतं. तर मला सुद्धा जायचं होतं. त्याआधीच म्हटलं कथा वगैरे वाचून घ्यावी, आरती वगैरे करावी आणि नंतर तिच्याकडे जाऊन यावं, कारण की तिच्याकडे गेलं आणि मैत्रिणी गप्पा टप्पा सुरू होऊन जातात आणि उशीर होऊन जातो. परत यायचं, जेवण वगैरे सुद्धा करायचं होतं. पण त्याआधी मला पहिले तर आरती करून घ्यायची होती. म्हणून मी ना पहिले कथा वगैरे वाचून घेतली. रिव ईशान मध्ये करत होते. ईशांत ऑलरेडी आता खेळायला सुद्धा बाहेर निघून गेला होता. ट्युशनवरून तो आला होता आणि खेळायला निघून गेला. तर रिवही ते मध्ये करत होता. त्याला मी सांगत होते टाळ्या वगैरे वाजव, पण त्याचं थोडंफार 1-2 टाळ्या वाजवले की आणखीन दुसरं काहीतरी सुरू होऊन जायचं. तर छानशी माझी आरतीसुद्धा झाली. रिवसुद्धा तिकडे पाया वगैरे पडतोय. त्याला मी सांगत होती की रिव दर्शन वगैरे घे. तर त्याचं असं काहीसं सुरू होतं, चल म्हटलं इथं समोर बस आणि छान असं पाया वगैरे पडून घे बाप्पाच्या. तर त्याने सुद्धा ते ऐकलं, छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर
अजून हे आलेले नव्हते, त्याच्यामुळं ह्यांना काय आरती वगैरे घेता आली नाही. पण जेव्हाही ते येतील त्यावेळेस तर दर्शन वगैरे घेतात. हे नेहमीच आणि ठरलेलं असतं. संध्याकाळचा दिवा वगैरे ह्या गोष्टी तर आम्ही रोजच करतच असतो आणि बाकी सर्वजणच म्हणजे करत असतात. छानसा दिवा वगैरे लावला, अगरबत्ती वगैरे लावली तर सायंकाळी खरंच खूप छान वाटतं आणि अशी काही पूजा वगैरे असेल त्या दिवशी तर आणखीनच प्रसन्न वाटत असतं. माझी घरातली पूजा वगैरे आटोपल्यानंतर ना आम्ही गेलो होतो मैत्रिणीच्या घरी. तर तिने एंट्रन्सलाच इतकी सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि सर्वजण आलेसुद्धा होते. बऱ्यापैकी लोक येत होते आणि आपापले दर्शन करून जातसुद्धा होते. तर इतकी सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि छान असं डेकोरेशन केलं होतं. स्वामींची ही मूर्ती एकदम म्हणजे पाहिल्यावर असं वाटतं की यार खरोखरच आहे हे, म्हणजे इतकं सुंदर असं होतं. छानशी ही पूजा तिने मांडली होती. गुरुचरित्राचं पारायण होतं तर त्याच्या समाप्ती मुळेच तिने सर्वांना दर्शनासाठी बोलवलं होतं. दर्शन करून आल्यानंतर ना त्याच वेळेस तिने ना आम्हाला हे 2 पेंडंट दिले होते. ह्या डब्बीमध्ये पेंडंट आहे रिव आणि ईशानसाठी खास किंवा तिने सर्वांनाच दिले होते आणि एक स्वामींचं स्टॅच्यू असं दिलं होतं. तर खूप सुंदर होतं. ह्या 2 गोष्टी म्हणजे पाहून असं वाटत होतं की खरंच स्वामीसुद्धा आपल्या घरात आले, जसं की आम्ही सुद्धा स्वामी भक्त आहोत आणि रोज सकाळ संध्याकाळ पूजासुद्धा करत असतो. माझ्या देवघरामध्ये सुद्धा स्वामींची छान अशी मूर्ती आहे आणि हे कॉलेजला असल्यापासून त्यांच्याकडे एक फोटो होता, तर तो फोटोसुद्धा आम्ही आमच्या देवघरामध्ये ठेवलेला आहे. तर ही जी आहे ती मैत्रिणीने दिलेली स्वामींचं जे काही स्टॅच्यू आहे तर तो आहे आणि ह्या पिंक कागदामध्ये आहे तर ते म्हणजे तिने रिव्हिजनसाठी दिलेले 2 पेंडंट, तर ते सुद्धा खूप सुंदर होते. अशा प्रकारे आजचा हा मार्गशीर्ष महिन्यातला 2nd गुरुवार खरंच खूप छान अशी पूजा वगैरे झाली. मैत्रिणीकडे दर्शनसुद्धा झालं आणि स्वामीसुद्धा भेटले होते ॲज अ गिफ्ट म्हणून म्हणा किंवा आणखीन काय म्हणायचं त्याला. तर अशा पद्धतीने आजचा हा दिवस गेला. तुम्हालाही कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता असे जे काय आहे ना, तर हे होते पेंडंट जे की स्वामींचे तिने कस्टमाइज करून घेतलेले होते. तर चला भेटते मी तुम्हाला नेक्स्ट आणि इंटरेस्टिंग अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या. तुम्हाला जर माझे व्लॉग जर आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय.